कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ए मम्मा, एक मिनिट, हा कसा दिसतोय या साडीवर? नाही हा चांगला आहे, पण तो दुसरा जरा दाखव मला। थांब एक मिनिट, थांब, हा बघ, हा बघ, दिस इज बेटर। बेटर ना? हा घालते मग। शी यार मम्मा, रोज रोज या साड्या घालायचा ना मला खूप कंटाळा आलाय। तनया, बच्चा साडी घालत नाहीत ग, साडी नेसतात। तेच ग ते। बाय द वे, तू काय सुंदर दिसतीयस। Really? मी तुझा नेकलेस काय कमाल दिसतोय मम्मा। आय विश मला तू घालता आला असता। तू कशी घालणार हा हार? हा हार तो चोरीला गेलाय ना। पर बाय द वे, मला एक सांग, तिकडे कोणाला शंका आली नाही ना? नॉट एट ऑल। एवढे स्टुपिड आहेत हे सगळे ठाकूर। आणि तुझा प्लॅन करणार शक्य आहे का मम्मा? पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे तनया, त्या अखिलच्या प्रेमामध्ये वाहवत जायचं नाही। आणि तू त्या घरामध्ये लग्न होऊन का गेलीयस हे विसरायचं नाही, कळलं? ऑफकोर्स। बर, हे बघ, मी फोन ठेवते, आरतीची तयारी झाली, मला जायचंय तिकडे। ओके बाय। ओके बाय मम्मा, आय लव्ह यू। बाय, करते मी नंतर। हा बाय। बाय बच्चा, लव्ह यू। आले आले। म्हणजे दागिने यांच्याकडेच येतात। देवा, यांनी बघितलं नसेल ना मला, पण आता काहीच उपयोग नाही। कोणीही बघायच्या आधी मलाच आत जायला हवं। तनया, झाली का तयारी? ए हाय वहिनी, हो ऑलमोस्ट रेडीच आहे। जरा कोणती लिपस्टिकची शेड लावायची ते बघत होते। बापाचं आगमन झालंय, पूजा करायची ना, चल लवकर। ओ नो, आलेत का सगळे? मी विसरलेच यार। चल चल चल। हो, या वर्षी पूजेचा मान तुला नाही, मला दिलाय। अगं हळू, लागलं का? अरे काय ही स्टुपिड साडी, मला नाही हे कॅरी करताय। इरिटेटिंग काहीतरी। एक मिनिट, मी करू? कर बघ काय ते लवकर। तनया, जरा शब्द सांभाळून वापर। आईना नाही आवडत असं बोललेलं। एक्सक्यूज मी, तुला माझी काळजी करायची गरज नाही, कळलं का? आईंना मी किती आवडते तुला माहिती आहे ना? सो चिल and let's go. हा कशा, प्लीज फोन उचल। फोन का उचलत नाहीये ते मला बोलायचं खूप महत्वाचं आहे आकाशराव। आकाशराव प्लीज फोन उचला, प्लीज उचला, खूप महत्वाचं आहे। अरे देव, ड्राईव्ह करत असतील ते आता, फोन नाही उचलू शकणार। देवा बापा, तूच सांग आता मी काय करू।
हे सांगणं खूप महत्वाचं आहे. माझ्या आधी विशाखा मॅमने सांगितलं तर ते माझ्यावर कधीच विश्वास नाही ठेवणार. बाबा तूच सांग आता काय करू मी. फोन नाही उचलू शकत पण त्यांना व्हॉइस नोट तर पाठवूच शकते ना. थोड्या वेळात ऐकतील ते. थँक्यू पापा. आकाशराव, तुम्ही ड्राईव्ह करत असाल म्हणून व्हॉइस नोट पाठवते. मला जे काही सांगायचंय ते असं व्हॉइस नोटवर पाठवण्यासारखं अजिबातच नाहीये. पण मी आता अजून नाही थांबू शकत. मला माहितीये मी जे काही सांगणार आहे त्यामुळे तुम्हाला खूप मोठा धक्का बसेल. आपल्या दोघांमध्ये कदाचित थोड्या दिवसांचा अबोला नाही तर इतर कायमचा दुरावा येईल. पण सत्य कळणं तुमचा हक्क आहे आकाशराव. आपल्या लग्नाआधी मी विधवा नव्हते. माझा घटस्फोट झाला होता आणि माझा पहिला नवरा जिवंत आहे. पण आईंच्या प्रेशर खाली येऊन माझे आई बाबा खोटं बोलून बसले आणि त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की एक वेळ मला विधवा सून चालेल पण डिवोर्सची मुलगी नकोय. आणि मलाही गप्प राहावं लागेल. आज हे सगळं खरं सांगण्याचं कारण म्हणजे विशाखा भालेकर. आकाशराव, त्यांना माझ्या भूतकाळाबद्दल सगळं माहिती आहे. त्या दिसतात तशा अजिबात नाहीयेत. आपल्या कुटुंबाला घेऊन त्यांचे खूप भयानक इंटेन्शन्स आहेत. मी कष्टाने कमवलेल्या संपत्तीवर डोळा आहे त्यांचा आणि म्हणूनच त्यांनी खोटेपणा करून अखिल आणि तनयाचं लग्न जुळवून आणलं. आकाशराव, लग्नाचे जे दागिने चोरीला गेले होते ना ते खरं तर त्यांच्याकडेच आहेत आणि तुम्हाला फसवून अजून 50 लाखांचे दागिने त्यांना मिळायचे होते म्हणून त्यांनी हे कारस्थान केलं. आकाशराव, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. गेले कितीतरी दिवस मनावर मोठं ओझं घेऊन फिरत होते आणि विशाखा मॅम याचाच फायदा घेत होत्या. मी गप्प राहावं म्हणून मला ब्लॅकमेल करत होत्या. पण मी त्यांना तुम्हाला असं फसवताना नाही बघू शकत आणि म्हणूनच आज सगळं खरं सांगते. ते सगळं ऐकल्यानंतर तुम्ही माझ्यावर चिडलात तरी बेहत्तर पण तुम्हाला सत्य कळणं हा तुमचा हक्क आहे. हे सांगायला उशीर केल्याबद्दल आणि मी सगळ्याच गोष्टीबद्दल जमलं तर मला माफ करा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.